नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे वाढदिवसाची. आज 8 फेब्रुवारी जुन्नर नगर परिषदेचे शिवसेना गटनेते आणि सूर्या ग्रुप जुन्नरचे अध्यक्ष दीपेश सिंह परदेशी यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त जुन्नर येथील श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालय व मनीषा हॉस्पिटल येथील रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला. तसेच मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष शामराव पांडे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी दीपेश सिंह परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेशजी दुबे, शिवसेना शहर प्रमुख अविनाश कर्डिले, नगरसेवक समीर भगत, फिरोज पठाण, नगरसेविका अंकिता गोसावी, माजी नगरसेवक श्याम खोत, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, ज्ञानेश्वर होगे, कुलदीप वाफळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनेश संचेती, विनायक गोसावी, सुनील बनकर, विजय बनकर, जुन्नर शहरातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते, तसेच सूर्या ग्रुपचे उपाध्यक्ष सचिन खत्री, सचिव प्रदीप होगे, खजिनदार मुन्ना सय्यद, सदस्य सुनील कर्नावड, निलेश गायकवाड, भरत चिलप, मनोज आहेर, गणेश महाब्रे, प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते. राहणार जुन्नर कितवी 5वी आणि तुझ्या शाळेचं नाव. आज सर्व विद्यार्थी, सर्व मित्र परिवार, शिवसेना परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर मित्र परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळपासून कॉटेज हॉस्पिटल सरकारी दवाखाना येथे रुग्णांना फळ वाटप, सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर मनीषा हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं. आणि आज या ठिकाणी आज मुकबधीर विद्यालय या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम खाऊ वाटपाचा आयोजित करण्यात आलेला आहे. खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत असताना आज या ठिकाणी दीपेश भैया परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जुन्नरचे नगराध्यक्ष, त्याचबरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपेश भैयांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी सकाळी ग्रामीण रुग्णालय मध्ये सर्व रुग्णांना त्या ठिकाणी दिनेश भैया दुबे व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर मनीषा हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर्व आजी माजी नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम केला. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना, आपले मुकबधीर विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दीपेश भैयाच्या वतीने एक काही ना काही आपला वाढदिवस पुण्यामध्ये आपण साजरा करावा
आपल्या फॅमिलीमध्ये म्हणा, आपल्या मित्रांमध्ये तर आपण कुणी पण वाढदिवस साजरा करत असतो, पण असा आता म्हणजे वेगळ्याच पद्धतीने जो वाढदिवस आहे, अतिशय चांगल्या प्रकारची कल्पना दिपेश भैयांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी या ठिकाणी आपण एक लहानशी मुलं जे वेगवेगळ्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून या ठिकाणी आले आणि आपण आपलं शिक्षण या ठिकाणी ज्यांना कुठल्या प्रकारचं बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशा मुलांमध्ये आपण आपला थोडासा वेळ आपण या ठिकाणी घालू. अतिशय चांगल्या प्रकारची कल्पना दिपेश भैयांनी या ठिकाणी अंमलात आणली. आणि दिपेश भैया म्हटले तर जुन्नर नगर परिषदेमध्ये एक 12-15 वर्षापूर्वी या ठिकाणी दिपेश भैया आणि अतुल भैया जुन्नरमध्ये आल्यानंतर त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं या ठिकाणी व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करण्याबरोबर त्यांनी जुन्नरची जनतेची नाळ या ठिकाणी जोडली आणि सर्व परिवारालाच नव्हे तर संपूर्ण जुन्नर शहराला बरोबर घेऊन आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं स्तुत्य असं काम या ठिकाणी करीत आहात. आणि आपण आपला हा जो वाढदिवस आपल्याला पुढील आयुष्य सुख समृद्धीचे, भरभराटीचे व आरोग्यकारक जावो अशी प्रभूचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि आपल्या हातून गोर गरीब जनतेची आणि शहराची अशाच प्रकारे सेवा घडो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. चांगलं काम व्हावं, गावाचा विकास व्हावा आणि त्यांच्या आयुष्यात पुढं भरभराटीने जावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करून शब्द संपवतो. जय हिंद, जय पालिकेच्या गटनेते दिपेश भैया परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत. कालच दिपेशचा आमचा विषय आला का वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा. त्या पद्धतीने ते म्हटले का आपण त्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप, त्याचप्रमाणे मूकबधीरला फळ वाटप आणि मनीषा हॉस्पिटल इथे फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला. त्याचप्रमाणे त्यांना भावी भविष्यात सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुढे बोलतो शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिपेश परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि आमच्या डॉक्टर मर्दवासाच्या जे बजरंग यांच्या जुन्नर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व शिवसेना गटनेते दिपेश भैया परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर मान्यवर जुन्नर नगरीचे नगराध्यक्ष श्याम पांडे, उपस्थित सर्व नगरसेवक, सर्व दिपेश भाऊचा मित्र परिवार व जुन्नर मूकबधीर विद्यालयाचे सर्व सहकारी वृंद, आपला वाढदिवस आपण प्रत्येक जणच मोठ्या प्रमाणात साजरी करतो, पण एक सामाजिक आणि शैक्षणिक या गोष्टीचा विचार करता सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मदत करणे किंवा त्यांच्यामध्ये जाऊन वाढदिवस साजरा करणे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज दिपेश भाऊ परदेशी यांनी आपला वाढदिवस हा कुठल्याही मोठ्या प्रमाणात न साजरी करता रुग्णांना, त्यानंतर तसंच गोरगरिबांना फळ वाटप करून आपला वाढदिवस साजरी करतात. निश्चितच ही अभिमानाची आणि विशेष गोष्ट आहे की आणि दिपेश भैया यांनी अशा पद्धतीने वाढदिवस साजरी करणे. आज शिवसेना परिवारातर्फे व जुन्नर शहरातर्फे मी दिपेश भैया यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो व तसेच मूकबधीर विद्यालयाचे सर्व सहकारी यांचंही या ठिकाणी कौतुक करतो. यांनी अतिशय आपल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवले, पुढे त्यांचं भविष्य उज्ज्वल केलं. त्याबद्दलही नगरपालिकेच्या वतीने व जुन्नर शहर शिवसेना वतीने यांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यग्रुपचे अध्यक्ष आणि माझे सहकारी सन्माननीय दिपेश भाई परदेशी जे आज नगरपालिकेमध्ये आमच्या विरोधी पक्षाचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा आज वाढदिवसाचा हा कार्यक्रम. बाकीच्या इतर मित्रांनी बरंच या ठिकाणी पार्टी पक्षाचा उल्लेख केला, पण मला या ठिकाणी सांगावंसं, नमूद करावंसं वाटतं की दिपेशचा वाढदिवस आम्ही आज साजरा करत नाही. गेली 12 वर्षापूर्वीपासून आम्ही दिपेशचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो आणि तो सूर्या ग्रुपच्या माध्यमातून करत असतो. याचा मला सार्थ अभिमान असताना आज विशेष करून मला असं सांगायचं वाटतं की दिपेशचा 37वा वाढदिवस
आमचे सूर्या ग्रुपचे नाही म्हणले तरी नगर परिषदेमध्ये 25 ते 30% नगरसेवक सूर्या ग्रुपच्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याचा मला या ठिकाणी आता सार्थ अभिमान असताना दीपेशचा आज वाढदिवस या ठिकाणी मूकबधीर विद्यालयामध्ये साजरा केला जातोय. माणूस किती जगला त्याच्यापेक्षा तो कशा पद्धतीने जीवनमान जगतोय या गोष्टीला फार महत्व आहे. आमचा दीपेशला मी गेल्या 10-15 वर्षापासून पाहतोय. दीपेशची वागणुकीची जी पद्धत आहे, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो, मी समाजाचं काहीतरी करून फेडू इच्छितो, यांच्या प्रती काहीतरी मी देणं लागत असताना यांना काहीतरी माझी करण्याची एक धमक आहे आणि या धमकेतूनच त्यांनी त्याची स्वतःची निर्मिती करून आपला आवाजचे संपादक अतुल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या दीपेशने आज या ठिकाणी नगरसेवक पद पटकून जुन्नर नगर परिषदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मान मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल दीपेशचं या ठिकाणी मी वाढदिवसाच्या निमित्तानं लाख हार्दिक अभिनंदन करतो, त्याला त्याच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. तर देत असताना मूकबधीर विद्यालयामध्ये या मूकबधीर विद्यालयाच्या आमच्या ज्या मुख्याधिकारी हिरेमठ मॅडम त्यांच्या असणारे सर्व सहकारी त्या मूकबधीर विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही बोलत असताना त्या मूकबधीर विद्यार्थ्यांना काहीही समजत नाही असं माझं मत आहे. पण त्यांना तो हेडफोन लावून किंवा कुठलं ते मशीन लावल्यामुळे त्यांना थोडाफार आवाज जातोय. या विद्यालयाच्या सर्व प्राध्यापक मंडळीचं या ठिकाणी मी विशेष करून कौतुक करतो, कारण की गेल्या 15 दिवसापूर्वीच आमचे सहकारी मित्र मोहनराव दिवेकर यांच्या मुलीच्या कन्येच्या विवाहाच्या निमित्तानं मला त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. ती मुलगी 12वी पास मूकबधीरच या शाळेची विद्यार्थिनी, पण तिच्या कालावधीमध्ये 12 वर्षामध्ये जे विद्यार्थी इथून शिकून गेले किंवा काही विद्यार्थी इथून जुन्नर शहराच्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये गेले, ती सर्व जवळजवळ 100 ते 150 मूकबधीर विद्यार्थी त्या ठिकाणी त्या लग्नाला एकत्रित आले होते. आणि त्या मूकबधीर विद्यार्थ्यांनी त्यांचं असणारं संभाषण, त्यांचं असणारी बोली भाषा, एकमेकांमध्ये असणारे त्यांचे सलोख्याचे संबंध हे पाहिल्यावर आम्हाला सुद्धा चांगल्या माणसाला इतकं घाईवरून आलं. आणि त्याबाबत त्यांना त्या विद्यार्थ्यांना जी शिकवण दिली ती आमच्या या शाळेने दिली. तेव्हा मला शाळेचा पण फार मोठा अभिमान आहे की तुम्ही घेतलेलं कार्य हे निश्चितच उचित अशा पद्धतीचं आहे आणि त्या तुम्ही केलेल्या कार्याचा उचित गौरव साधून या ठिकाणी दीपेशने या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल दीपेशला आणि आमच्या सूर्य ग्रुपच्या सर्व सभासदांना, त्या ठिकाणी सूर्य ग्रुपचे सर्व सभासद बसलेत आमचे फिरोजबाई आहे, प्रदीप भोगे, भरत शिलप आहे, मुन्नाबाई कासिम आहे, त्याच्यानंतर निलेश भाऊ आहे, गायकवाड, मनोज आहे, गणेश आहे, अतुल आहे, त्याचप्रमाणे सचिन भाऊ खत्री, सर्व मंडळी आहे. तसंच तमाम जुन्नर शहरवासियांच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमच्या असणाऱ्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं, जुन्नर नगर परिषदेच्या असणाऱ्या माझ्या सर्व प्रशासनाच्या वतीनं माझ्या या लाडक्या मित्राला त्याच्या 37व्या वाढदिवसाच्या निमित्तानं लाख हार्दिक शुभेच्छा देत असताना तुम जिओ हजारो साल के 30 दिन हो 50,000 अशा प्रकारच्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी जुन्नर नगरीचे नगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र श्यामकांतजी पांडे, त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेवक फिरोजबाई पठाण, अविनाशजी कर्डिले, त्याचप्रमाणे गोसाईताई, सगळे नगरसेवक पण या ठिकाणी बरेचसे उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या वतीनं ज्यांना आमच्या दीपेशला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या हातून असंच सत्कार्य घडो अशा प्रकारच्या कामराईची मी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 10-15 वर्षापूर्वी आई वडिलांच्या आशीर्वादाने दीपेश सिंगने आणि अतुलजींनी जुन्नर शहरामध्ये त्यांच्या कामाची एक वाटचाल चालू केली. आई वडिलांचा आशीर्वाद आणि मित्र परिवाराची साथ हे त्यांच्या यशाला मागचं नक्कीच रहस्य असेल, बरोबर ना दीपेश? आज ते स्वतः असं विश्व जुन्नर शहरामध्ये निर्माण केलेलं आहे एक चांगल्या आणि सरळ मार्गाने. त्यांच्या असलेला हा प्रगतीचा आलेख हा निश्चितच या ठिकाणी वाखण्याजोगा आहे की एक माणूस बाबा स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या ध्येय प्राप्तीसाठी वाटचाल करून एक चांगल्या ठिकाणी एक समाजामध्ये नावलौकिक मिळवू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण असेल तर आमचे दीपेश सिंग परदेशी. एक अत्यंत हसमुख असा माणूस. माझा नगरपरिषदेचा 1.5 वर्षापासून 1.5 महिन्यापासून संबंध जवळचा आलेला आहे. एकदम प्रसन्न असं व्यक्तिमत्व दीपेश सिंग आमचं, की एकदम हसून खेळून राहणार, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणार. तिच्याकडे बघितल्यानंतर कुठलं टेन्शन असलं असं मला वाटत नाही दीपेश सिंग. असंच पण ते बघितलं त्याच्याकडे सगळ्या निवळून जातं. एकदम हसमुख माणूस. आमचं नेहमी एक चर्चा असते यामध्ये. असं आमच्या दीपेश सिंगचा वाढदिवस आहे. आज आपण समाजाला काहीतरी देणं लागतो अशा भावनेने आताच फळवाटपाचा कार्यक्रम केला. आज मूकबधीर विद्यार्थी जे समाजापासून त्यांना आपल्या सर्वांचं नशीब की आपण देवाशी पूर्णपणे देणं, आपण आज शरीर आपलं आहे हे सुस्थितीमध्ये आहे, परंतु आपले हे जे बांधव आहेत हे थोडेसे देवकृपेने विकलांग झालेले असतात, थोडी त्यांच्या देवाची मेहरबानी थोडी कमी झालेली असते. अशा एका बांधवांच्या माध्यमातून आपले छोटे बांधव जे या ठिकाणी आहेत यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे.
निश्चितच या ठिकाणी आमचे हिरेमठ मॅडम व त्यांचे सर्व सहकारी जे आहेत हे जे काम या ठिकाणी करतात, बऱ्याच वेळेला मागील 5-6 वर्षापासून या ठिकाणी संबंध येतो. इथे येणाऱ्या मुलांची प्रगती जी आहे ही दिवसेंदिवस चांगली झालेली आहे दिसून येते. हिरेमठ मॅडम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आम्ही सर्व नगरपालिकेच्या माध्यमातून सलाम करतो की आपण अत्यंत चांगलं काम या ठिकाणी करत आहात. आमचे सर्व उपस्थित या ठिकाणी मित्र परिवार देखील आहे. दीपेशजींची ओळख ही आता शिवसेना पक्षाचे एक धडाडीचं नेतृत्व, एक गटनेते या अर्थाने नवीनच 2 महिन्यापूर्वी आलेले आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये लोकांच्या आशीर्वादाने दिपेश परदेशी या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत. आपण सर्वांनी ज्ञात आहे. येणाऱ्या काळामध्ये दीपेशजींच्या हातून जुन्नर शहराची सेवा घडो अशी चरणी प्रार्थना करत असताना आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीने, जुन्नर शहरातील आम जनतेच्या वतीने, आपल्या विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने दीपेशला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा येतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझा आज वाढदिवस, मला फार अभिमान आहे की माझा जो वाढदिवस आहे तो माझ्या सर्व मित्रांनी आणि शिवसेनेच्या सर्व परिवारांनी या ठिकाणी साजरा केलाय. सूर्य ग्रुप आणि शिवसेना परिवार या परिवारातील आमचे माऊली होगे असतील, सचिन खत्री असतील, या सर्वांनी या ठिकाणी पुढे येऊन माझा वाढदिवस साजरा करण्याचं हे नियोजन केलं. त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी ऋणी आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये जे काय आतापर्यंत प्रगती केली आहे त्याचं 100% श्रेय माझ्या मित्रांचं आहे. कारण मला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन, मदत, भावनिक आधार यापूर्वी सर्व मित्रमंडळींचे मिळाला आहे आणि त्यामुळेच मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे की मला एवढे चांगले तुमच्यासारखे मित्र मिळाले आणि मी आयुष्यात पुढे जाऊ शकलो. असं मी आयुष्यात बऱ्याच ठिकाणी पुस्तकं वाचण्याची मला सवय असल्यामुळे मी वाचलं होतं की आयुष्यात श्रीमंत तोच असतो की ज्याच्याकडे खूप मित्र परिवार आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, तो जगात श्रीमंत नाही. तर जास्तीत जास्त मित्रमंडळ आणि जीवाला जीव देणारी माणसं ज्याच्याकडे जास्तीत जास्त आहेत तो या जगामध्ये श्रीमंत माणूस आहे, असं एका विचारवंतांनी म्हटलंय. आणि मी पण त्याच गोष्टीचा आयुष्यात पाठपुरावा करून पैशापेक्षा माणसाला किंमत जास्त द्यायची, माणसं जास्तीत जास्त आपल्या मित्र जोडायची आणि त्या मित्रांना जीव लावायचा, ह्याच पद्धतीने आयुष्यात पुढे जायचं. सोबत काय घेऊन जाणार नाही आणि त्याचा निश्चितपणे काही न बोलता आयुष्यात फायदा होत असतो. जे की मी आज शिवसेनेचा गटनेता म्हणून तुमच्या समोर आहे. ज्या आयुष्यात एक तत्व ठेवलं, जे काम हाती घेतलं त्याला परिपूर्ण न्याय दिला, त्याला परिपूर्ण वेळ दिला. सूर्य ग्रुप सारख्या सर्व पक्षांचा या ठिकाणी आधी राजकारणात नव्हतो, त्यामुळे सर्व पक्षीय मित्रमंडळ जरूर आहे, जरूर राहील, जरूर होतं. परंतु वेळोवेळी प्रत्येक वेळी जी भूमिका, जे तत्व आयुष्यात जगताना पक्षाचं जनतेसाठी जे काय तत्व अंगीकारायची गरज पडेल, जो काय भूमिका घ्यायची आवश्यकता वाटेल, ती परिपूर्ण भूमिका आणि सामाजिक न्यायाची भूमिका या ठिकाणी मी जुन्नर नगरपालिकेत घेतल्याशिवाय राहणार नाही, याची तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि मागील 4-5 वर्षापासून तुमच्या मुकबधीर विद्यालयामध्ये येण्याचा योग येतोय. प्रत्येक वेळी आला ना की अतिशय ऊर्जा आणि उर्मी वाटते की तुम्ही एवढं परिपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करताना की याच्यापूर्वी अर्धा तासापूर्वी दिनेश शेट्टींनी सांगितलं की जे काय 100% सगळ्या गोष्टी असल्यानंतर सुद्धा माणसं जेवढं उत्साही आयुष्य जगत नाहीत ना, तेवढं उत्साही आयुष्य तुम्ही जगण्याचा प्रयत्न करता. आणि या गोष्टींचं सुद्धा आम्हाला, या गोष्टींनी आमचा उत्साह वाढतो. तुमच्या सोबत या ठिकाणी येऊन वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येक वर्षी तळमळ असते. असं वाटत असतं की आपला वाढदिवस कधी येईल, कुठल्या मित्राचा वाढदिवस कधी येईल आणि आम्ही तुम्हाला भेटायला कधी येऊ. आणि म्हणूनच तुमच्या सोबत या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. आमचे हिरेमठ मॅडम आणि तुमचा सर्व स्टाफ सुद्धा अतिशय आमचं स्वागत प्रत्येक वेळी करत असतो. आणि या स्वागतामुळेच भारावून जाऊन आम्ही दरवर्षी इथे येण्याचं त्यांच्या प्रेमापोटी
आमचं नियोजन असतं। या ठिकाणी या शाळेचे आमचे मित्र धनेशीर संचिती सुद्धा या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि पुढील काळात आयुष्य जगत असताना जास्तीत जास्त समाजसेवा कशी होईल, जास्तीत जास्त नगरपालिकेच्या माध्यमातून या जुन्नर शहराने जो माझ्यावर टाकलेला विश्वास आहे त्या विश्वासाला मी जास्तीत जास्त कसा पात्र ठरेल याचा या ठिकाणी मी निश्चितपणे प्रयत्न करेल। आणि मला माझ्या पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे त्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि तुम्ही सर्व मित्रमंडळींनी जो माझा सत्कार केला, हा माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। श्री दीपेश शेठ परदेशी यांच्या वाढदिवसासाठी जुन्नरमधील शिवसेना परिवार आणि सुजागृतीचे सर्व उपस्थित सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक असतील, विविध मोठ्या मोठ्या पदावर काम करणारे अधिकारी असतील, सर्वांचे संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने हार्दिक आभार मानते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका हिरेमठबाई यांना विनंती करते की त्यांनी सर्वांना फूल देऊन त्यांचं स्वागत करावं। या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज। हात तुमची साथ आमची। धन्यवाद।